परिसरातील 158 एकर जागा ही महानगरपालिकेच्या हद्दीत आहे असं आता सर्वोच्च न्यायालयानं निवडणं पक्क झालं। त्याच्यावरची अतिक्रमणं आणि अनारक्षित बांधकामं पाडण्यासाठी ज्या नोटिसा अदा करण्यात आल्या त्याची मुदत 21 तारखेला संपत आहे। एका बाजूला या प्रक्रियेमध्ये ती 204 लोक सर्किट बेंच कोल्हापुरामध्ये स्थगितीसाठी प्रयत्न करतात आणि त्याच वेळेला लोकप्रतिनिधी या अनधिकृत बांधकामं वाचवा आणि नियमित करा अशा प्रकारचा अर्ज मंत्रालयामध्ये राजकारण्यांच्या समोर तुम्ही ठेवता, ज्याचा गंध या सर्किट बेंचला तुम्ही लागू देत नाही। सर्किट बेंचला लपवून, सर्किट बेंचची दिशाभूल करून, सर्किट बेंचला काही न सांगता तुम्ही एकच मॅटर 2 ठिकाणी चालवता, हे कायद्याला अभिप्रेत नाही। हा कायद्यानं कोर्टाचा अवमान आहे, कोर्टाची फसवणूक आहे। 17 तारखेला हिअरिंग होणार आहे। या 17 तारखेच्या हिअरिंगमध्ये 2 महत्वाचे संबंधित उच्च पदस्थ लोकांचे स्वतःच्या सहीचे अर्ज आमच्याकडे आहेत। ते आम्ही कोर्टासमोर हजर करून आम्ही कोर्टाला म्हणणार आहोत की हे ह्यांची कृती आहे, तुम्हाला हे फसवत आहेत, आता योग्य तो न्याय निवाडा करा असं आमचं म्हणणं। एका बाजूला हा सगळा पाडापाडाचा खेळ करायचा। गेले 3 महिने आम्ही पत्र देतो आयुक्तांना की सरळ साधा सोपा मार्ग आहे, 158 एकर जागा ग्रीन झोन मध्येच आम्ही ठेवणार आणि तो संपूर्ण नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आम्ही ठेवणार असं लेखी पत्र आम्हाला द्या। 3ऱ्या सुधारित विकास आराखड्याचं काम जे चालू आहे त्या कदम साहेबाला आयुक्तांनी जसं पत्र द्यावं, हा प्रश्नचा निकाल ताबडतोब लावू शकतो। ते करण्यास ते तयार नाहीत, त्यामुळं मनामध्ये संशय निर्माण होतो। मी मगाशी वक्तव्य केलं, मी आताही त्या वक्तव्याशी ठाम आहोत की या प्रकरणामध्ये काही लोकप्रतिनिधी, मी नाव नाही आता घेणार, काही लोकप्रतिनिधी कोल्हापूरच्या हिताला हरताळ फासून कोल्हापूरच्या लोकांचा जीविताला धोका निर्माण करून तुम्ही हरित पट्टा तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करत आहात। ही त्यांची कृती राज्यघटनेच्या कलमांना छेद देणारी आहे असं मला वाटतं। मुळात एक आपण जाणून घेतलं पाहिजे की लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या मतदारांना, स्वतःच्या हक्काच्या मतदारांना त्यांच्या वाईट वेळी चुकीच्या कामात सुद्धा आपण मदतीला उभा राहतो हे दाखवणं योग्य की अयोग्य हे ज्या त्या लोकप्रतिनिधी ठरवलं पाहिजे। कुठल्या प्रकरणामध्ये आपण ज्यांना मदत करायची हे एकदा ठरलं पाहिजे आणि 4 माणसं एका बाजूला 100 माणसं 100रांची बाजू घ्यायची का 4 जणांची बाजू घ्यायची हे लोकप्रतिनिधी ठरवलं पाहिजे। हे फक्त या प्रकरणापुरतं नाही, अखंड देशाला सद्य परिस्थिती ही लढाई न्यायाची आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत कायद्याचं राज्य आणि राज्यघटनेच्या कलमांचा आदर होत नाही, तोपर्यंत ही लढाई खेळली जाईल। लोकप्रतिनिधी मुळातच माझी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी सत्तेतल्या लोकांकडनं ही अपेक्षाच करत नाही, तर सत्तेतले लोक सध्या पक्षाच्या आदेशाशी बांधले गेले आहेत। अरे परंतु प्रबळ आम्ही विरोधी पक्ष निवडून दिला आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये, त्यांचं हे काम आहे, ते काय करतायत? कोल्हापूरचं हित जपायचं काम राज्यकर्त्यांपेक्षा विरोधी पक्षाचं आहे। विरोधी पक्ष हा मिरर आहे, आरसा आहे ना, त्यांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे। त्यांनी ही अशा प्रकारची अनधिकृत कामं आणि बेकायदेशीर कामं रोखली पाहिजेत ना, का प्रत्येक वेळेला जनतेने रस्त्यावर यावं?